गणेशोत्सव मंडळांच्या मांडवातील मंगलमूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकार रात्रीचा दिवस करत आहेत। भव्यपणाबरोबरच रेखीव सजावटीवरही लक्ष केंद्रित केले जात असल्याने यंदाही बाप्पांचे विलोभनीय आविष्कार पाहण्यास मिळतील। अनेक सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मांडवात बसवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती दसऱ्यानंतर रंगवण्यासाठी पाठवतात। अनेक जण पेंडलाही मूर्ती देतात, परंतु पुण्यातील कारखान्यांमधूनही मंडळांच्या मूर्तीसाठी मोठी मागणी असते। शहरभर मूर्ती बनवण्याचा कारखाना दसऱ्यापासूनच सुरू झाला आहे। कुंभारवाडा, राजेंद्रनगर आदी ठिकाणी मंडळाच्या मोठ्या मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत। मूर्तिकार राजू कुंभार म्हणाले, मोठी मूर्ती बनवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते। मोठी मूर्ती चटकन लक्ष वेधून घेणारी असते, त्यामुळे रंग देताना खूप काळजी घ्यावी लागते। डोळे अलंकारांकडेही विशेष लक्ष द्यावे लागते। मंडळांच्या मोठ्या मूर्तींवर सध्या शेवटचा हात देण्याचे काम चालू आहे। पावसाने चांगली साथ दिल्याने मूर्ती वेळेत वाळत आहेत। मूर्तीचे रंग पोस्टर कलर आणि प्लास्टिक इमल्शन असल्याने ते उठून दिसतात। मंडपात प्रकाश योजना कशी केली जाईल हे माहीत नसते, त्यामुळे सगळा विचार करूनच रंग द्यावा लागतो। महागाई वाढल्याने गणेश मूर्तींच्या 20% किमती वाढल्या आहेत, असेही कुंभार यांनी सांगितले। मूर्ती सुंदर दिसायला हवी अशी मंडळांची महत्त्वाची मागणी असते, त्यामुळे मूर्ती घडवण्यासाठी वेळ द्यावाच लागतो। सध्या फक्त शेवटचा टचअप देण्याचे काम चालू आहे, असेही ते म्हणाले। माहुतासाठी पैसे कमवताना फिरणाऱ्या पौर्णिमा हत्तीच्या पायाला खिळे लागल्याचे आणि डोळ्याखाली जखमा झाल्याचे नागरिकांना आढळून आले। मुकी बिचारी कोणीही हाका अशा करुण स्थितीत शनिवारवाडा परिसरात नागरिकांना जखमी अवस्थेतील हत्तीणीला माहूत फिरवत असल्याचे आढळून आले। त्या भागातील नागरिकांनी तिच्यावर तातडीने उपचार करून तिला वन खात्याकडे सुपूर्त केले आहे। मध्यंतरी प्राणी कायदा अंतर्गत पुण्यात पौर्णिमा आणि लाखी या हत्तीणींवर केस दाखल करण्यात आल्या होत्या। त्यावेळी न्यायालयाकडून या हत्तीणीला शहराबाहेर न हलवण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे मालक उत्तर प्रदेशात आणि संबंधित हत्तीणीचे माहूत या हत्तीणीचा वापर करून पैसे कमवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्यातही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हत्तीणीच्या कानाजवळ मोठी जखम झाली आहे। तिच्या पायात खिळे घुसलेले आहेत। याविषयी जयसिंग भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता या हत्तीणीविषयी आधीच 2 गुन्हे दाखल झाले असल्याने पुन्हा गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगण्यात आले। मालकाविषयी विचारले असता तो उत्तर प्रदेशात असल्याचे सांगण्यात आले। वन खात्याशी याबाबत संपर्क साधला असता मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम म्हणाले, वन खाते या जखमी हत्तीणीवर उपचार आणि तिची देखभाल करत आहे। तिला मित्रमंडळ चौकातील वन खात्याच्या जागेत ठेवण्यात आले आहे। केवळ पैसे मिळवण्यासाठी आजारी आणि जखमी हत्तीणीला रस्त्यातून फिरवले जात आहे, हे खेदजनक आहे। असे प्रकार थांबायला हवेत असे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे।
माईर्स MIT पुणेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील आंतर अभियांत्रिकी समिट 2012 या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या क्रीडा स्पर्धा शनिवार दिनांक 15 सप्टेंबर ते गुरुवार दिनांक 20 सप्टेंबर 2012 या कालावधीत होणार आहेत। पहिल्या वर्षी विद्यापीठ पातळीवर, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी राज्य पातळीवर अशा स्पर्धा भरवल्या होत्या। 2009 या वर्षापासून या स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहेत। यंदाचे या स्पर्धेचे 7वे वर्ष आहे। या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता माईर्स MITच्या क्रीडांगणावर होणार आहे। या समारंभासाठी लंडन ऑलिम्पिक स्पर्धा 2012 मधील कांस्य पदक विजेता योगेश्वर दत्त हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांचे मार्गदर्शक यशवीर सिंग आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे चिटणीस बाळासाहेब लांडगे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्क्वॅश, वॉटर पोलो, स्विमिंग, रोईंग आणि बॉक्सिंग अशा एकूण 15 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे। या स्पर्धेत पुणे विद्यापीठातून 37 अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संघ, उर्वरित महाराष्ट्रातून 32 संघ आणि महाराष्ट्राबाहेरून 3 संघ असे एकूण 72 संघ भाग घेत आहेत। या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मिळून एकूण सुमारे 3300 स्पर्धक भाग घेत आहेत। इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव स्पर्धा आहे, अशी माहिती माईर्स MITचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली। भारतातील जैवविविधतेचे दर्शन सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशाला होत आहे। पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवत ही एक्सप्रेस खडकी रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे। आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी आहे, मात्र राष्ट्रीय सूक्ष्मजीव जाहीर करण्यात आलेला नाही। यासाठी रेल्वे स्थानकात जनमत चाचणी घेण्यात येत आहे। याच एक्सप्रेसच्या माध्यमातून तो जाहीर करण्यात येणार आहे। 12 डब्यांच्या या प्रदर्शनाला खडकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 15 सप्टेंबर पर्यंत ही एक्सप्रेस खडकी रेल्वे स्थानकात सकाळी 10 ते 5 पर्यंत उपलब्ध असेल। निसर्गातील दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांसह पर्यावरण रक्षणासाठी सर्वांना उपयुक्त असे प्रदर्शन विद्यार्थ्यांबरोबरच शास्त्राची आवड असणाऱ्यांना नक्कीच आवडत आहे। अनेक बारीक आणि न उलगडलेले पैलू या सायन्स एक्सप्रेसमध्ये माहितीसह प्रदर्शित होत आहेत। जैवविविधतेचा विशेष आधार घेऊन एक्सप्रेस तयार करण्यात आली आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पर्यावरण आणि जंगल खात्याच्या विद्यमाने ही एक्सप्रेस संपूर्ण भारतात 5 जून ते 22 डिसेंबर पर्यंत धावणार आहे। देशभरातील 52 ठिकाणी हे प्रदर्शन असेल। वातानुकूलित गाडीचा हा सुखद अनुभव पर्वणीच ठरत आहे। शिक्षकांसाठी कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा सुद्धा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत। सुनेत्रा मराठे यांचा कथासंग्रह पीरा पिंगलिका याचे प्रकाशन डॉक्टर द बी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ समीक्षक विभा देशपांडे, सुनील मराठे, सुचेता प्रकाशनचे अजय जोशी आदी उपस्थित होते। या प्रसंगी आदान व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर द बी कुलकर्णी म्हणाले, कथेचे बीज आणि केंद्र श्रेष्ठ असावे, पण ते कथेचे बीज फुलवण्याची कला लेखकामध्ये असली पाहिजे। वाङ्मय मूल्य तपासली तर मराठी कथा जागतिक पातळीवर कशी पोहोचवता येईल हे समजण्यास देखील मदत होईल। कथा लिहिताना थीम सुचणे महत्त्वाचे नसून ती तुम्ही कशी फुलवता याला महत्त्व आहे। या प्रसंगी विभा देशपांडे आणि सुनेत्रा मराठे यांनीही आपले विचार मांडले। 86व्या साहित्य संमेलनानिमित्त साहित्यप्रेमी कोकणवासियांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश नवाते होते। लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्यवाह धनंजय बापूसाहेब काळे, प्रकाशक आप्पा परचुरे, डॉक्टर लीला दीक्षित, मसपच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन आदी उपस्थित होते। कोकण भूमीतील निसर्ग संपत्तीचा सन्मान करण्यासाठी चिपळूण येथील संमेलन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याचा मानस संयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला। चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारा निधी आणि देणगी यामधून कमीत कमी खर्च केला जाणार आहे। संमेलनानंतर उर्वरित निधीमधून साहित्यविषयक उपक्रम राबवण्यात येतील। 2 विद्यार्थ्यांना PhD साठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। तसेच ऐतिहासिक कला दालन आणि संशोधन केंद्र उभारण्यात येईल असे संमेलनाचे आयोजक प्रकाश देशपांडे यांनी सांगितले। द
दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवर चालणाऱ्या रॉबर्ट स्वान यांच्या हस्ते ट्रॅश फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. एरवी केवळ भूगोलाच्या पुस्तकात पाहायला मिळालेले उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव प्रत्यक्षात कसे असतील, बर्फाच्छादित उत्तर ध्रुव कसा असेल, अशा विविध कल्पना विद्यार्थी आपापसात रंगवत होते. निमित्त होते दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर चालणारा पहिला मानव रॉबर्ट स्वान यांच्या भेटीचे. स्वान यांच्या भेटीसाठी विद्यार्थी आतुर झाले होते. त्यासाठी टिळक रोड येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर चालणारा पहिला मानव असा विक्रम स्वान यांनी केला आहे. DES सेकंडरी स्कूल नवी दिल्ली येथे दी एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट आणि टेट्रा पार्क यांनी आयोजित केलेल्या ट्रॅश फेस्टिवलचे उद्घाटन स्वान यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अजित पटवर्धन, कार्यवाह डॉक्टर श्रीकृष्ण कानेटकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RG परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. स्वान म्हणाले, वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांमुळे पर्यायाने पृथ्वीचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे कोणीतरी पृथ्वी वाचवेल या भ्रमात न राहता ती वाचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. अलका थिएटर चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा निषेध करण्यात आला. पोलीस दडपशाही बंद करा, आम्हाला हवी सौर ऊर्जा, विदेशी कंपन्यांची दलाली थांबलीच पाहिजे, दडपशाहीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत कुडनकुलम आणि तामिळनाडू राज्यात पोलिसांनी केलेल्या हिंसाचार आणि अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यात आला. आरोग्य सेना, लोकायत, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सोशलिस्ट योजन सभा, राष्ट्र सेवा दल, पुणे मनपा कामगार युनियन, समाजवादी अध्यापक सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशा अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला. यावेळी डॉक्टर अभिजित वैद्य, भालचंद्र केरकर, नीरज जैन, वर्षा गुप्ते, मेधा थत्ते, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, अलका जोशी आदी उपस्थित होते. कुडनकुलम येथे अहिंसक मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवरील हिंसक कारवाई बंद करा, शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यावरील खोटे दावे मागे घ्या, जमावबंदी आदेश मागे घ्या, अणुप्रकल्प विरोधी आंदोलकांबरोबर संवाद सुरू करा, तसेच या विषयावरील राष्ट्रीय चर्चा पंतप्रधानांनी सुरू करावी, अशा मागण्या सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. अणुऊर्जा घातक असून चेर्नोबिल, फुकुशिमा येथील अपघात सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे त्याच्या पुनरावृत्तीला सगळ्यांनीच विरोध दर्शवला आहे. मानवता धर्म म्हणून आमचा अणुऊर्जेला विरोध आहे, म्हणून मी स्वतः या कुडनकुलमच्या आंदोलनात सामील झालो होतो, अजूनही आहे. अत्यंत उत्कृष्ट असं अहिंसेच्या मार्गाने उभं राहिलेलं हे आंदोलन आहे. परंतु भांडवलशाही एवढी क्रूर आहे की तिला मानव धर्म समजत नाही. तिने या देशातील विशेषतः गोरगरिबांना मारणे हा एकमेव प्रकल्प हाती घेतलेला आहे. कारण जगाने अणुऊर्जा नाकारली, महासत्ता ज्या आर्थिक सत्ता त्यांनी अणुऊर्जा नाकारली आणि सगळ्यांनी टाकून दिल्यानंतर आम्ही ती घेतो, ते कशा करता घेतो. त्यामुळं सरळ हिशोब आहे की यांना जर अणुऊर्जा खरंच सुरक्षित आहे तर आम्ही नेहमी म्हणत असतो की जैतापूरचा प्रकल्प मलबारीला झाला पाहिजे आणि कुडनकुलमचा प्रकल्प मरीना बीचवर झाला पाहिजे. सुरक्षित आहे, तुमचे T&D लॉसेस वाचतील आणि सगळ्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला तुमच्या घरात नेता येईल. परंतु तो सुरक्षित नाही, तो गरिबांच्या माथी मारायचा, गरिबांना मारायचं, अशा प्रकारची ही जी नीती आहे आणि ही जी भांडवलशाही जी मानव धर्माची क्रूर चेष्टा करते त्याविरुद्ध हे अत्यंत उत्कृष्ट उभं राहिलेलं आंदोलन होतं. मी अलका, लोकायतचं काम करते. आम्ही आज इथे सगळेजण जे जमलेले आहोत ते तामिळनाडू सरकारनी कोडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जे कार्यकर्ते तिथे शांततामय मार्गाने आपला संघर्ष करतायत त्यांच्यावरती मोठ्या संख्येने पोलिसी दडपशाही केली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीमार केला आणि गोळीबारही केला. त्याच्यामध्ये एक माणूस आणि एक छोटा मुलगा असे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि हा आपल्या देशामध्ये लोकशाही देशामध्ये लोकशाहीचा अर्थच असा आहे की विरोधी मतांना प्राधान्य मिळालं पाहिजे, विरोधी मतांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि अशा वेळेला शांततामय मार्गाने अत्यंत गांधीवादी मार्गाने जे कार्यकर्ते तिथे काम करतायत या कार्यकर्त्यांवरती पोलिसी दडपशाही करणं ह्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतोय. आणि त्यासाठी आम्ही आज इथे सगळेजण
सगळेजण जमलेलो आहोत. इथे मागणी आमची अशी आहे की तामिळनाडू सरकारने हा कोडमकुलमचा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा. गेली 20 वर्ष हे आंदोलन तिथे चाललेलं आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी त्याच्यात इंधन भरलं जात असताना लोकांनी विरोध केलाय. याच लोकांच्या सगळ्यांच्या बरोबर तामिळनाडू सरकारने संवाद साधावा, किंबहुना पंतप्रधान कार्यालयातनं एक राष्ट्रीय चर्चासत्र वाद यांनी राष्ट्रभरातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर चालू करावा, अशी ही याचबरोबर मागणी आहे. आणि त्याचबरोबर देशातले सगळे अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावेत, ही पण मागणी आहे. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.